पहिल्यांदा दादांच्या समोर भाषण करतोय. थोडं घाबरलेलो आहे, पण नक्कीच जर माझ्याकडनं काही चुका झाली दादा मला माफ करा. काही महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पाडली आणि आता विधानसभेची निवडणूक जेव्हा जवळ आली आणि मी गावागावी दौरे करत होतो, आपल्याच पक्षातले काही पदाधिकारी आणि सहकारी गावभेट दौऱ्यात बोलले की दादा आमच्याकडनं नाहीतर गावाच्या वतीने लोकसभेत चूक झाली. पण जेव्हा मी गावागावी जात होतो मी सर्वांना सांगितलं की आदरणीय दादांनी आणि वहिनींनी फारदादाला आणि मला चांगले गुण शिकवलेत. त्याच्यामुळे चूक कोणाचीच नाही झाली. सगळ्यांचे स्वतंत्र अधिकार असतात.